माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, देवा घरच्या फुलांनो, we have to learn the brand new concept of skew lines in the mathematics. This is the world of mathematics in the Success Science Academy, where maths made easy by Professor Karkile AB. So, bacha, the new concept of skew lines. Sir, what are skew lines? So far, you have learned the lines in the plane only. तुम्ही फक्त एका प्लेन मधल्या लाईन्स शिकले. दे वेर को प्लेनर, म्हणजेच एका प्लेन मध्ये तू कोणत्याही दोन लाईन काढ, काय होतील त्या? एकतर त्या पॅरल असतील, नाहीतर एकमेकाला टच होतील, इंटरसेक्ट होतील. मध्ये कशा होऊ? अशा 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 कशा हो? सो पॅरल किंवा इंटरसेक्टिंग म्हणजे कोप्लेनर. आता बेटा स्क्यू लाईन्स म्हणजे काय? नॉन पॅरल अँड नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स लाईंग इन द डिफरंट प्लेन्स, वेगवेगळ्या प्लेन मध्ये नॉन कोप्लेनर आर कॉल्ड स्क्यू लाईन्स. सो बच्चा प्लीज रिमेंबर की त्या पॅरलही नसणार आहेत, त्या इंटरसेक्टही होणार नाहीयेत. म्हणजेच इन शॉर्ट ह्या एका प्लेन मध्ये नाहीयेत, नॉन कोप्लॅनर. अशांना बोलतात स्क्यू लाईन्स. म्हणजे तुमच्या घरात 4 भिंती असतील तर एक पेन घे, एका भिंतीवर एक लाईन मार, दुसऱ्या भिंतीवर एक लाईन मार, त्या आयुष्यभर एकमेकांना भेटणारच नाहीत, कारण ते दोन्ही प्लेन वेगळे वेगळे आहे. आर यू अंडरस्टँडिंग? लुक ॲट द 3D डायग्राम विच आय हॅव शोन फॉर यू. सो बच्चा, आपण इथं दोन लाईन काढू. लेट अस से वरचं जे प्लेन आहे याच्यावरती एखादी लाईन किंवा एखादा डायगोनल काढू. चल हा डायगोनल काढू, लाईक दिस. ठीक आहे, हा एक डायगोनल आपण काढला. आणि हे खाली एक दिसतंय ना, मी इथे एक डायगोनल काढतो. टिंग. बेटा तुम्हाला सांग, हे डायगोनल एकमेकांना भेटतील का? आयुष्यभर नाही भेटणार. तो वरचा वरती चालत राहील, खालचा खाली चालत राहील, ते एकमेकांना भेटणार नाही. ते पॅरलल नाही, काहीच नाही, विषय असतो. क्लिअर आहे? तर बच्चा, अशा केसमध्ये स्क्यू लाईन्स मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायला लावतात आपल्याला. ठीक आहे ना? काय आपलं टार्गेट आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणामधलं बेटा? स्क्यू लाईन्स. हा टॉपिक आहे आपला मेन टॉपिक. सो बच्चा, ह्या वरच्या दोन ह्या ज्या ब्लॅक लाईन्स दिसत आहेत तुला, नाही का? ॲरो दाखवलं तर लाईन्स होतील, विषयच नाही. सो चल हिची डायरेक्शन दाखवू आपण इकडे पुढं. त्यासाठी तुम्हाला माहिती ना एक वेक्टर असतो. अच्छा, इन दिस वे. आणि खालची लाईन इज इन दिस वे. क्लिअर आहे? त्या दोन्ही एकमेकाला कधी भेटणार नाही, स्क्यू आहेत, परंतु त्यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स. बेटा ऑलवेज रिमेंबर, इट ऑलवेज लाईज. हा, दिस इज द कन्सेप्ट. द शॉर्टेस्ट डिस्टन्स, इट always lie along the common normal, along the common normal of two lines. बेटा जे शॉर्टेस्ट डिस्टन्स तुला पाहिजे ते दोघांची एक कॉमन नॉर्मल असेल, त्याच्या अलॉंग लाय होईल. मी म्हणतो लेटस से की ही एक कॉमन नॉर्मल आहे जी इला पण परपेंडिक्युलर आहे आणि जी इला पण परपेंडिक्युलर आहे. क्लिअर आहे बेटा? शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑलवेज लाय अलॉंग द कॉमन नॉर्मल, कन्सेप्टला पकडा. ठीक आहे? आणि मग आता हे डिस्टन्स कसं काढायचं? बेटा वेक्टरच्या कन्सेप्ट आपण लावू. ही जी पहिली लाईन आहे, तुला माहिती आहे लाईन इज डिटरमाइंड, कम्प्लिटली डिटरमाइंड बाय अ पॉइंट ऑन इट अँड इट्स डायरेक्शन. सो पहिल्या लाईन वरती, ही माझी पहिली लाईन आहे, तिच्यावरती ना बेटा मी एक पॉइंट घेतो, विच इज पॉइंट ए. ठीक आहे ना? बेटा मी पोझिशन वेक्टर घेतो A1. दुसऱ्या लाईन वरती ना एक पॉइंट घेतो बेटा मी, विच इज B, ज्याचा पोझिशन वेक्टर A2 घेतो. नीट बघा, बी नाही घेत मी, काय घेतो A2. कारण तुम्हाला माहिती आहे बी कशा लिहितो बेटा आपण? पॅरलल ला वेक्टर तिला लाईनला जो असतो. पहिल्या लाईन वरती पॉइंट आहे, दुसऱ्यावरती पॉइंट बी. A1 वेक्टर, A2 वेक्टर, पोझिशन वेक्टर्स. क्लिअर आहे? पहिली लाईन ची डायरेक्शन देणारा वेक्टर मी म्हणतो B1 वेक्टर. काय म्हणतो बच्चा? सपोज दिस इज B1 वेक्टर विच विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ फर्स्ट लाईन. क्लिअर आहे? सो हा झाला B1 वेक्टर. दुसऱ्या लाईनची डायरेक्शन देणारा म्हणजे त्याला पॅरल एक वेक्टर दाखवतो B2 वेक्टर. क्लिअर आहे? येस सर. गेटिंग? येस. आता बेटा जे शॉर्टेस्ट डिस्टन्स मला हे बघ हे पाहिजे, ते काय असणार ऍक्च्युअल मध्ये? नीट लक्ष दे. द शॉर्टेस्ट डिस्टन्स ओव्हर हिअर विल बी ह्या दोन वेक्टर्सला, ह्या दोन पॉइंटला जॉईन करा ऍक्च्युअल मध्ये. केलं सर. ओके ओके. सो सपोज A to B हा एक वेक्टर दाखवला मी.
तर ए टू बी हा वेक्टर काढला आपण, बरं का बेटा, ए टू बी हा वेक्टर काढला आणि इकडनं टॉर्च मारा लाईक दिस. हा, एक टॉर्च मारायचा आपल्याला. लेट्स गेट द फील्ड. टॉर्च खिची, ठीक आहे. तर बेटा याची सावली ह्या नॉर्मल वरती पडेल, आलं लक्षात, आणि मग आपल्याला ते डिस्टन्स भेटेल. सो ही कन्सेप्ट आहे काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ दिस ए बी वेक्टर ऑन दॅट कॉमन नॉर्मल. सो शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच ती जी कॉमन नॉर्मल आहे, बरं का, दॅट शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ, काय कन्सेप्ट आहे बेटा, ही कन्सेप्ट आहे. इट इज द प्रोजेक्शन ऑफ कोणता वेक्टर बेटा, ए बी. हे काय, इकडनं टॉर्च मारा, ए बी वेक्टरची सावली इथे याच्यावरती पडेल. ओके, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन ए बी ऑन कॉमन नॉर्मल. क्लिअर आहे बेटा. आता ही जी कॉमन नॉर्मल आहे ही कशी भेटल, एक काम कर ना, B1 ला B2 च्या अबाउट रोटेट कर. अरे बेटा हे बघ, सपोज तू B1 वेक्टरला ह्या B2 च्या अबाउट रोटेट करशील, कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. B1 वेक्टरला मी ब्ल्यू पेन दाखवतो बेटा, तू B1 ला B2 च्या अबाउट रोटेट करशील. लेट्स अज्युम की दे आर इन द हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, B1 ला B2 च्या अबाउट रोटेट, ही कन्सेप्ट नीट आहे का तू, म्हणजे सर एक दोघं एकमेकांना कसे भेटले, नॉन कोप्लेनर आहे, थोडं इमॅजिन कर. ही दिस इज द कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. B1 ला B2 च्या अबाउट रोटेट केलं तर जो परपेंडिक्युलर आहे तो असा भेटतो ना बेटा, B1 क्रॉस B2. सो हा परपेंडिक्युलर विल बी अलॉंग कॉमन नॉर्मल. काय येईल बच्चा, हा परपेंडिक्युलर अलॉंग धिस कॉमन नॉर्मल. तो कोणाच्या अलॉंग येईल, कॉमन नॉर्मलच्या अलॉंग. आर यू अंडरस्टँडिंग. सो ऑन कॉमन नॉर्मल, ज्याला मी म्हणतो बच्चा B1 क्रॉस B2. आणि आता कन्सेप्ट ऑफ प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ऑन अनदर, नोड मध्ये लिहून घ्यायचं असेल तर लिहून घे. एका वेक्टरचं दुसऱ्यावरती प्रोजेक्शन इज इक्वल टू दोघांचा डॉट प्रोडक्ट भागिले मॅग्निट्यूड ऑफ सेकंड. लिहून घे हे. ओके, सो दॅट शॉर्टेस्ट डिस्टन्स, मी त्याला डी म्हणायला काही हरकत नाही. ओके, हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे इज डी. सो बच्चा दॅट डी इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन दिस, म्हणजेच ए बी वेक्टर बघ ना, ए बी पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस फर्स्ट, म्हणजेच A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर. अरे ए बी वेक्टर प्रोजेक्शन ऑफ फर्स्ट ऑन सेकंड, म्हणजे दोघांचा डॉट प्रोडक्ट, ए बी म्हणजेच A2 मायनस A1 डॉट डॉट B1 क्रॉस B2 भागिले, आता हे मॉड मध्ये टाकलं पाहिजे ना, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, भागिले मॅग्निट्यूड ऑफ B1 दुसरा, म्हणजेच हा ना मॅग्निट्यूड B1 क्रॉस B2 चं मॅग्निट्यूड, B1 क्रॉस B2 चं मॅग्निट्यूड. आणि बच्चा दिस इज द, अच्छा ए बी वेक्टर कळतोय ना सगळ्यांना, ए बी वेक्टर इज सेकंड मायनस फर्स्ट. अरे कळतंय ना, पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस फर्स्ट. ठीक आहे बच्चा, सो दिस इज द कन्सेप्ट अँड दिस इज द फॉर्म्युला. हे बघ बेटा, कार्टेशियनने पण जमतो, बट वेक्टर इज व्हेरी इझी फॉर अस. वेक्टर इज व्हेरी इझी फॉर अस. क्लिअर आहे. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या बेटा. शॉर्टेस्ट डिस्टन्स वी हॅव कॅल्क्युलेटेड. मॉड याच्यासाठी इट इज नेव्हर निगेटिव्ह, A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. क्लिअर आहे. सो बच्चा टू लाईन्स इंटरसेक्ट इफ द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज झिरो. ऑब्वियस आहे ना, दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या त्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स झिरो असणार आहे. सेम वे इट इज ट्रू फॉर द स्क्यू लाईन्स एज वेल. ओके, ऑब्वियसली त्या इंटरसेक्ट होतील, त्या स्क्यू थोडी राहतील, त्या एका प्लेन मध्ये येतील. ठीक आहे. सो आता हे शॉर्टेस्ट डिस्टन्स विल बी झिरो. सो डी ला शून्य केलं तर हा मॅग्निट्यूड वाला टर्म इथे झिरो होईल. दॅट इज, कॅन आय राईट बेटा, A2 मायनस A1. ओके, डॉट B1 क्रॉस B2 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे बच्चा. सो दिस इज द कंडिशन कमिंग आउट. आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट प्लीज आठवा, बॉक्स प्रोडक्ट फर्स्ट वेक्टर डॉट सेकंड क्रॉस थर्ड. Vectors will become coplanar. The box product is 0. Are yes or no beta? Which means
बेटा नीट लक्ष दे. सपोज मी याला बरं का हा फॉर्म्युला, आता ही एक कंडिशन झाली, हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये. तर काय करायचं तुम्ही, समजा कार्टेशियन इक्वेशन्स दिले बरं का, तुला माहिती ना डिटर्मिनंट आपण 0 लिहू शकतो. ओके, सपोज मी आता सेकंड पॉइंट लिहितो. समजा 2 लाईन कार्टेशियन फॉर्म मध्ये आहेत, बघ बरं का. सेकंड पॉइंट लिहितो, 2 लाईन्स, 2 लाईन्स इंटरसेक्टिंग. ओके, फक्त फॉर्म कोणता आहे बेटा, कार्टेशियन. समजा एक लाईन x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल, हे पुसू का आता, याचं काम झालं, हा फॉर्म्युला आहे राईट. आता बाळा नीट लक्ष द्या, 2 लाईन इंटरसेक्ट होत आहेत, विषय तोच आहे, फक्त कार्टेशियनने. कार्टेशियन फॉर्म x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c1. अँड दुसरी x मायनस आपण करू x2 अपॉन a2 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b2 इज इक्वल टू z मायनस z2 अपॉन c2. a1 b1 c1 a2 b2 c2 अर्ध dr x म्हणजे अच्छा. म्हणजे काय केलं बेटा मी माहिती आहे तुला, समजा मी 2 लाईन कन्सिडर केल्या, सपोज दे आर इंटरसेक्टिंग. हे बघ, ही फर्स्ट लाईन आणि ही सेकंड लाईन. ऍग्री, दिस इज दी फर्स्ट लाईन, दिस इज दी सेकंड लाईन, दे आर इंटरसेक्टिंग. तर काय कंडिशन येईल हे मला डिराईव्ह करायचंय. तर बच्चा, जी पहिली लाईन आहे तिच्यावरचा पॉईंट x1 y1 z1, ठीक आहे, आपण हिच्यावरचा एक पॉईंट घेऊ. पहिल्या लाईनवरचा आपण नाही का a घ्यायचो, विच इज x1 y1 z1. क्लिअर आहे. सेकंड लाईनवरचा घेऊ आपण पॉईंट b, विच इज x2 y2 z2. क्लिअर आहे बेटा. पहिल्या लाईनवरचा 1 1 1, दुसऱ्यावरचा 2 2 2 असं केलं, आणि ते इंटरसेक्ट होत आहेत, तर डिस्टन्स तर 0 येणार आहे. पहिल्या लाईनचे जे dr आहे बेटा, a1 b1 c1, तुला माहिती ना आपली लिहायची पद्धत कशी आहे, dr a1 b1 c1, आणि दुसऱ्या लाईनचे dr a2 b2 c2. कळतंय मला काय म्हणायचं. अशी सिच्युएशन असेल ना बेटा, तर यू पीपल नो दॅट, विषय हाच आहे. फक्त वी पीपल नो दॅट, याला आपण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहितो की नाही, अरे हा बॉक्स प्रोडक्ट आहे ना. अरे बाबा, दॅट इज, हाच बॉक्स प्रोडक्ट आहे ना कोणाचा, बघ ना बच्चा, a2 मायनस a1, सेकंड क्रॉस म्हणजे हा सेकंड, आणि हा थर्ड वेक्टर b2. मी तुम्हाला कनेक्ट करतोय कन्सेप्ट सोबत, आहे की नाही. वेक्टर किंवा या 2 लाईन कोप्लेनर झाल्या, बॉक्स प्रोडक्ट इज 0, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट डॉट सेकंड क्रॉस थर्ड. क्लिअर आहे. आणि मग ह्या बॉक्स प्रोडक्टला तुम्ही डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिता का नाही, येस ऑर नो. सो दॅट इज, ऐक ना, d is 0. ओके, 2 lines are intersecting. So बच्चा, d is equal to 0, that is that distance म्हणजेच डिटर्मिनंट काय होईल बेटा, a2 मायनस a1. हा जो पॉइंट a आहे, हा जो पॉइंट b आहे, बघ ना, सेकंड मायनस फर्स्ट म्हणजे x2 मायनस x1, येस ऑर नो. y2 मायनस y1 z2 मायनस z1 झालं. चला b1 चे कोइफिशियंट्स, b1 म्हणजेच पहिल्या लाईनचे dr a1 b1 c1. क्लिअर आहे बेटा, a1 b1 c1, आणि दुसऱ्या लाईनचे dr a2 b2 c2, a2 b2 c2. सो बच्चा, दिस डिटर्मिनंट इज 0. भाऊ नको समजो, मला काय सांगायचं होतं कळालंय ना बेटा. समजा तुला कार्टेशियन फॉर्म दिला, हा फॉर्म्युला वापर, पण मोगम रट्टा नको मारू. तुला माहिती आहे पहिल्या लाईनचे dr माहिती आहेत, तर यू कॅन राईट अ वेक्टर विच इज पॅरल टू दॅट लाईन. मी तो पण दाखवू का डायग्राम मध्ये. बेटा, तुझी जी फर्स्ट लाईन आहे तिची डायरेक्शन अशी आहे, तर तुम्ही एक वेक्टर दाखवता का नाही b1 पॅरल टू दॅट. ही जी सेकंड लाईन आहे हिला पॅरल आपण दाखवतो का नाही b2, b2 वेक्टर. हे बघा, हा b2 वेक्टर, येस ऑर नो बेटा. मग आता तुझ्या पहिल्या लाईनचे तुला dr असतील, तर b1 वेक्टरला काय लिहू शकतोस तू, a1 i कॅप प्लस b1 j कॅप प्लस c1 k कॅप. सेकंडचे माहिती आहे, तर b2 वेक्टर विल बी a2 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस c2 k कॅप. दिस वॉज द कन्सेप्ट. शॉर्टेज डिस्टन्स वेक्टर ने कर, नाहीतर स्केलर ने कर, कार्टेशियन ने कर, वन अँड द सेम. क्लिअर आहे. घ्या स्क्रीनशॉट.
मित्रांनो, एक्सरसाइज 6.2 मधला तिसरा क्वेश्चन घेऊ आपण. फाइंड शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स टचक अँड टचक. दोन लाईन्स आहेत, इस्पेशली स्क्यू लाईन्स आहेत. शॉर्टेज डिस्टन्स वी नो. आता लक्ष दे बेटा, जी फर्स्ट लाईन आहे ती ए प्लस लॅम्बडा बी, दुसरी सुद्धा ए प्लस म्यू बी. फक्त काय घेतला पॅरामीटर इथं म्यू. सो बच्चा, फ्रॉम हिअर कॅन आय से दिस इज, आपल्याला जो पाहिजे तो A1 वेक्टर. येस ऑर नो? याला काय म्हणू आपण? A1 वेक्टर. हा कोण आहे आपला? ए सफिक्स टू लावला दुसऱ्यामुळे. बरं, लॅम्बडा बी. सो बच्चा, दिस इज अवर B1 वेक्टर. This is our B2 vector. Yes or no? Because line is of the form A plus lambda B. So 1 1 2 2 suffix लावले. चलो, आता शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला माहिती आहे काय रे बेटा? इट इज A2 minus A1 dot B1 cross B2 upon B1 क्रॉस B2 चं काय रे बेटा? मॅग्निट्यूड. आता यासाठी मला एकदा A2 मायनस A1 काढावं लागेल, बरोबर का नाही? मग चला, A2 मायनस A1, धिस मायनस धिस. चला, आता आय मधून 4 गेले, एकातून 4 गेले, -3 i कॅप. मायनस जे सेम सेम आहे, दे विल कॅन्सल आउट. विषय संपला. 2k मधून वजा करायला काहीच, प्लस 2k. बेटा, ही गोष्ट जरा व्यवस्थित कर. वी आर नाउ इन द क्लास 12th अल्जेब्रा. वी हॅव ऑलरेडी स्टडीड. व्यवस्थित वजा करूयात ना. हा क्लिअर आहे? चला, A2 मायनस A1 काढला. नाउ आय वॉन्ट B1 क्रॉस B2. ठीक आहे, एक काम करू आपण, याला ना इथं जागा सोडू आणि इथं व्हॅल्यूज टाकू. ठीक आहे ना? ओके. सो बच्चा, A2 मायनस A1 पुन्हा एकदा नव्याने काढतो मी. A2 मायनस A1. आता पुन्हा एकदा जरा नीट लक्ष द्या बेटा. हा, ठीक आहे. सो A2 मायनस A1. सो A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर इज इक्वल टू, बघा आता, सेकंड मायनस फर्स्ट. एक वजा 4 -3 -3 i कॅप. मायनस जे मधून मायनस जे, मायनस मायनस प्लस होईल. सो मायनस जे प्लस जे कॅन्सल आउट ना बेटा, सेम सेम आहे, कॅन्सल आउट. सो कॅन्सल आउट. फक्त काय उरला 2k, कारण 2k मधून वजा करायला काहीच नाही. सो आन्सर इज प्लस 2k. क्लिअर आहे? आता आय वॉन्ट B1 क्रॉस B2. व्हॉट आय वॉन्ट? B1 क्रॉस B2. चलो, सो B1 क्रॉस B2. ठीक आहे. सो I कॅप J कॅप K कॅप. B1 चे कोएफिशिएंट 1 2 -3, 1 2 -3. B2 चे 1 4 -5. क्लिअर आहे? बर, आता दिस इज इक्वल टू I कॅप इंटू ब्रॅकेट 2 इंटू -5 -10, मायनस साइन द्या. 4 गुणिले -3, 4 त्रिक 12, प्लस 12 होईल कारण निगेटिव्ह आहे ना. मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट 1 इंटू -5 -5, मायनस साइन दे. 1 इंटू -3 -3, ह्या मायनस सोबत झाला +3, प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट 1 इंटू 4 इज 4, मायनस 1 इंटू 2 इज 2 ओनली. क्लिअर आहे? सो 12 तून 10 गेले, उत्तर आलं 2. सो बच्चा, दिस इज 2 i कॅप. -5 आणि +3 -2, ह्या निगेटिव्ह सोबत झाला +2. सो 2 j कॅप. 4 2 गेला 2. सो बच्चा, दिस इज 2 टाइम्स k कॅप. झालं? आता वी वॉन्ट मॅग्निट्यूड ऑफ दिस. क्लिअर आहे? सो क्या किया जाए, याला थोडं वरती लिहू. 2 i कॅप प्लस 2 j कॅप. याला थोडी जागा करू आपण. 2 i कॅप प्लस 2 j कॅप. झालं? हा, तर बेटा B1 क्रॉस B2 चं मॅग्निट्यूड. वी वॉन्ट मॅग्निट्यूड. सो अंडर रूट 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. सो इट विल बी अंडर रूट 2चा 4 4 4. सो बेटा 4 आणि 4 8 आणि 4 12, रूट ऑफ 12.
ओके 4×3 = 12 2√3 पण करू शकतो. इथं करू. सो बच्चा फायनली दिस d is equal to magnitude a2 minus a1 is this which is minus 3i cap plus 2k dot with b1 cross b2 हा आला which is 2i cap plus 2j cap plus 2k cap. ओके आणि डिनॉमिनेटरला मॅग्निट्यूड आलंय √12. ओके चला आता याला दोघांचा वरती डॉट प्रोडक्ट काढा. -3 बघ ना, आय कॅप आले -3 आणि हा 2 काय झाला -6. बर जे नाहीच आहे म्हणजे 0 बेटा लक्ष दे इथं जे नाहीच आहे याच्या जे सोबत 0. आता के वाला हा 2 आहे, के वाला हा 2 आहे, बेदुने 4 प्लस 4 भागिले हे जे 12 आहे ना याला एक काम करू स्क्वेअर रूट ऑफ असं लिहू 4 गुणिले 3 ठीक आहे विच इज इक्वल टू -6 आणि +4 काय झाले -2 अपॉन 4×3 = 12 4 बाहेर आला तर 2√3. येस ऑर नो बेटा 2 ला 2 कॅन्सल होईल मॉड करून टाका डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह सो बच्चा 1/√3 इज द फायनल आन्सर. हे डिस्टन्स झालं शॉर्टेस्ट. टेक द स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 4 इज फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आता त्या कार्टेशियन मध्ये दिल्या परंतु कार्टेशियन मध्ये असतील तर फक्त तो जो डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे तो इंटरसेक्टिंग साठी वापरायचा. आता काय करायचं याला वेक्टर मध्ये पुन्हा घ्यायचं. आलं लक्षात. आता तुला माहितीये कार्टेशियन फॉर्म आहे तर यू विल गेट पॉइंट ऑन द लाईन. कसा भेटेल तो x - x1 upon a1 is equal to y - y1 upon b1 is equal to z - z1 upon c1 बरोबर का नाही बेटा. सो यू विल गेट अ पॉइंट ऑन द फर्स्ट लाईन. आय वुड लाईक टू राईट दॅट पॉइंट ॲज a1 वेक्टर. काय होईल बेटा तो -1 -1 -1 प्लीज कार्टेशियन सोबत नीट कम्पेअर करा. सो -i कॅप -j कॅप -k कॅप गेटिंग. हा झाला a1. पहिल्या लाईनचे dr हे म्हणजेच मला काय भेटेल बेटा पहिली लाईन कोणाला पॅरलल आहे b1 वेक्टरला विच इज 7i कॅप -6j कॅप प्लस k कॅप. गेटिंग. सेकंड लाईन मधनं मला पॉइंट भेटेल बेटा e2 वेक्टर जो आपल्याला पाहिजे असतो विच इज 3i कॅप. बेटा x - x1 ना -3d आहे इथं नव्हतं म्हणून मी निगेटिव्ह घेतलं राईट. सो 3i कॅप नंतर +5j कॅप. कार्टेशियन सोबत नीट कम्पेअर करा अगेन अँड अगेन आय एम सेइंग आणि +7j कॅप. कारण की जो पॉइंट इथून येईल तो येईल 3, 5, 7. क्लिअर आहे. मायनस सायन्स रेडी आहेत इथं नव्हते म्हणून मायनस घेतले. 1 - 2 1 dr आहेत दुसऱ्या लाईनचे म्हणजेच मला भेटल b2 वेक्टर. सो बच्चा इट इज i कॅप -2j कॅप प्लस k कॅप. क्लिअर आहे. झालं. आता काय काढायचं a2 - a1 एकदा काढून घेऊ आपण. हे सगळं लागतं ना आपल्याला फॉर्म्युला पाठ आहे ना आता सर्वांना. a2 - a1 2 मधून 1 ला वजा करा. सो 3 वजा वजा +1 4i कॅप. प्लीज कॉन्सन्ट्रेट कर. 3 मधून नुसता एक असता तर 2 आला असता परंतु निगेटिव्ह आहे ना मायनस मायनस प्लस होईल. बर 5j मधून वजा वजा प्लस झालं 6j. ओके के हा व्हेरी सॉरी हिअर इज के प्रिंटिंग मिस्टेक. सो बच्चा 7k मायनस मायनस प्लस पुन्हा 8k. गेटिंग. येस सर a2 - a1 नंतर काय लागतं बेटा b1 क्रॉस b2 आणि त्याचं मॅग्निट्यूड. सो b1 क्रॉस b2 कसा काढतो बेटा बाय डिटर्मिनंट. सो i कॅप j कॅप k कॅप. चला b1 चे कोएफिशिएंट 7 -6 1 7 आणि 6 b2 चे 1 -2 1. क्लिअर आहे बेटा. मग चला आता सोडवायचं विच इज इक्वल टू i कॅप इंटू ब्रॅकेट -6 into 1 is -6 minus sign द्या -2 into 1 is -2 with this minus it has become +2 minus j cap into bracket 7 into 1 is 7 minus 1 into 1 is 1 plus k cap into bracket 7 into -2 -14 minus sign द्या 1 into -6 is -6 याच्यासोबत झाला +6. क्लिअर आहे. ओके सर. आता b1 क्रॉस b2 इक्वल टू -6 आणि +2 -4 सो -4i कॅप
सातातून एक गेला 6 विथ मायनस इट हॅज बिकम मायनस 6 जे कॅप. मायनस 14 अधिक 6 8 आणि 6 14 ना बेटा. सो -8 के कॅप. क्लिअर आहे. आता B1 क्रॉस B2 चं मॅग्निट्यूड पण लागतं मला. सो B1 क्रॉस B2 चं मॅग्निट्यूड. सो बच्चा इन रूट -4 चा स्क्वेअर -6 चा स्क्वेअर -8 चा स्क्वेअर इन रूट -4 चा आला 16 याचा आला 36 64 म्हणजेच रूट मध्ये 6 12 4 16 चला 1 आणि 1 2 5 आणि 6 11 116 परत चेक करू 6 5 16 1 6 3 9 11 यस 116 ठीक आहे. सो वी हॅव गॉट ऑलमोस्ट एव्हरीथिंग. आता काय राहिलं डिस्टन्सचा फॉर्म्युला इथं प्लेस करतो मी ब्ल्यू पेनने. सो बेटा व्हॉट इज शॉर्टेज डिस्टन्स थोडी जागा करूया. गेटिंग. सो आता थोडीशी जागा राहिली आपल्याला. सो बेटा डी इज इक्वल टू काय रे E2 -A1 चा डॉट प्रोडक्ट विथ B1 क्रॉस B2 भागिले B1 क्रॉस B2 चं काय रे बेटा मॅग्निट्यूड. क्लिअर आहे. चल मग आता मी जरा डायरेक्ट करतो डॉट प्रोडक्ट कारण माझ्याकडे दोन्ही वेक्टर रेडी आहे. A2 -A1 रेडी आहे. B1 क्रॉस B2 हे बघा A2 -A1 हा B1 क्रॉस B2 करा डॉट 4 गुणिले -4 -16 ओके 6 गुणिले -6 -36 8 गुणिले -8 -64 आणि बेटा रूट मध्ये B1 क्रॉस B2 मॅग्निट्यूड आले 1 1 6 विल बी. आता हे तिन्ही निगेटिव्ह आहे. 16 36 64 म्हणजे येणार 116 चे फक्त निगेटिव्ह. सो बच्चा -116 अपॉन रूट ऑफ 116 मायनस साइन कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला माहिती आहे x अपॉन रूट x पुन्हा करून देऊ का. हे बघ व्हेनेवर द सिच्युएशन विल कम हे बघ बेटा x अपॉन रूट x इज इक्वल टू x अपॉन रूट x. त्याला रॅशनलाइज कर बरं अपॉन रूट x इंटू रूट x काय होईल बेटा रूट x x होईल या x सोबत गायब. सो x अपॉन रूट x इज रूट x म्हणजेच 116 अपॉन रूट 116 विल बी रूट 116. क्लिअर बच्चा. सो फायनल आन्सर इज रूट 116. शॉर्टेज डिस्टन्स इज रूट 116. डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. मॉड काढून टाका पॉझिटिव्ह. सो बच्चा प्लीज टेक स्क्रीनशॉट.